नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मस्के पाटील शिवराज डेअरी फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याकडं 14 तारखेला म्हणजे कालच्याला आपल्याकडं 27 देशी गोवंश उपलब्ध झाले होते विक्रीसाठी। तर शेतकरी मित्रांनो, न व्हिडिओ लावता फक्त आपण व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवलं होतं आणि ग्रुप आहेत आपले व्हॉट्सअपला, त्यावर माहिती टाकली होती का एवढे एवढे देशी गोवंश येणार आहेत आपल्याकडे म्हणून। तर इतका भयंकर प्रतिसाद भेटला शेतकरी मित्रांनो तुमचा। त्यामध्ये आपण 14 देशी गोवंश एकाच दिवशी विक्री झालेली आहे। त्यामध्ये पाहू शकतात तुम्ही साहिवाल सारखे देशी गोवंश, साहिवाल, राठी, थारपारकर, गिर, कांक्रेज, रेड, सिंधी, हरियाणवी अशा प्रकारचे भरपूर काही वेगवेगळ्या जातीचे देशी गोवंश असतात। तर शेतकरी मित्रांनो, आपला हा जो व्हिडिओ चालू करण्या अगोदरच मी तुम्हाला याच्यात एक काय होते, दरवेळेस तोच प्रॉब्लेम येऊ राहिलाय आपल्याला, कारण की भरपूर जणांचं असं काही झालंय का गाई विकल्या, आपण गाई विकल्याच्या नंतर गाईनं दूध तितकं दिलं दिलं, तर आपण फक्त कोणाला गाई घ्यायच्या नाही घ्यायच्या हे जास्त त्याचा प्रश्न राहिला प्रत्येकाचा। पण आपण गाभण आणि सडाच्या ह्या दोनच गोष्टीच्या बोलीमध्ये आजपर्यंत जेवढ्या देशी गाई विकल्यात ह्याच दोनच गोष्टीमध्ये बोलीत राहत होत, आणि आज पण बोलीत आहे आणि भविष्यात पण त्याच गोष्टीत बोलीत राहणार आहे। कारण की माझ्या गाईनं दूध कमी दिलं किंवा जर बाय चान्स एखादी अर्धी गाय दूध पिणारी असेल तर ती आपण साहजिक आहे ती पण बदलून देऊ शकतो। याच्यात एक जर स्वतः 100 गाय मागे एखादी गाय निघती, जास्त निघत नाहीत म्हणजे अशा, त्याच्यात आपण करू शकतो। पण दूध कमी दिलं हा काय माझा प्रॉब्लेम नाही, किंवा तुम्ही जे मला काय 50,000 1,00,000 काय असेल ती किंमत मोजतात गायची, तर ती संपूर्ण पैसे काय मी माझ्या स्वतःच्या घरात ठेवीत नाही। कारण याच्यात आम्ही लईच झालं तर 5-10 हजाराचे मालक असतात एका गाई मागे। 5-10 हजार रुपये लई त्याला म्हणजे लई आडगं गिरायक लागतं। पण आजकाल या युट्यूबच्या जमान्यामध्ये कोण नाही येडं राहिलेलं, सगळे हुशार झालेले आहेत। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण चालू करण्याच्या आधी हे महत्वाचं बोलायचं होतं म्हणून हे, कारण की काय असतं, काही म्हणतात तुम्ही बोलतात एक मागतात एक, आमची फसवणूक करता हे करता। बाबा हो, माझ्या व्यतिरिक्त अजून पण भरपूर काही व्यापारी बाकीच्या गाई पण घेऊन बघा, मी तरी फोन घेतो तुमचा, बाकीचे फोन सुद्धा घेत नाही। आणि माझ्या सरळ साध्या बोलण्याचा याचा त्याचाच मला गैरफायदा, काही लोक असा गैरफायदा घेऊ राहिलेत, याच्यात आपल्याला पण मानसिक त्रास होऊ राहिलाय। काही वेळेस असं वाटतं का बा आपण हे काय करतोय, हे गायींचं काम देशी गोवंश एवढं रिक्स घेऊन आपण पंजाब, हरियाणा, राजस्थान तिकडून गायी आणतोय, आणि इथं आणून काय होतं 2-5 रुपयासाठी किंवा याच्यासाठी हे व्यवसाय, एक व्यवसायाचं रूपांतर करूनच आपण देशी गोवंशाचं काम करतोय। तर याच्यामध्ये भरपूर काही आडी अडचणी येतात। तर तुम्ही पण थोडं समजून घ्या, जे काय तुम्ही मला 50,000 रुपये मोजता त्याच्यात लोकल ट्रान्सपोर्ट आहे इथलं, पण तिकून 13-14 हजार रुपये ट्रान्सपोर्ट आहे, परत तिकडा व्यापारी तिथं जनावरांचा गाय आणूस तर ती दोल्ली सांभाळे 3 दिवसाचे फक्त गाडीत माणूस 10,000 रुपये घेतो गाया सांभाळायचे। इथं पण आमच्याकडे लेबर राहते, इथं पण आम्हाला सांभाळायचे असतात। आम्हाला इथं आणू ना काय असं नाही लगेच आली त्या दिवशी विकून टाकतो, असं होत नाही आमच्याकडे कधीच। तर तुम्ही पण थोड्या काही गोष्टी समजून घ्या। एखाद्या अर्ध्या गाईमध्ये दूध जर कमी दिला असेल तर मला परत बाबा गाभण करून द्या, मी वापस घेतो, परत तुम्हाला दुसरी एखादी गाय देतो। पण काय होतं, काही वेगळं बोलण्यात म्हणण्यात काय अर्थ नसतो। तर जाऊ द्या, जास्तच्या बुद्धीप्रमाणे जे ते वागतं, याच्यावर आपण आता व्हिडिओ चालू करू। याच्यातला आता आपल्याकडे ज्या काही 10 गायी उपलब्ध आहेत, यांची तुम्हाला 11 गायी आणि 2 कालोडीत, पण त्या कालोडी अजून काय सेट नाही झालेल्या पुरेपूर, त्या अजून तयार होऊ राहिल्या, थोड्या आबळ झाली त्या कालोडींची, त्याच्यामुळे थोड्या खराब आहेत, त्या होत्या सेट। तर तुम्हाला ज्या 10 गायी आहे 10 गायींची आपण पूर्ण डिटेल देणार आहेत। आता तुम्ही ही 1 नंबरची ही गाय पाहू शकतात, हे पहा साहिवाल क्रॉस मध्ये एकदम लांबलचक, पहा गाय केवढी, हात पुरत नाहीत अशी इतकी लांबलचक गाय आहे, एकदम पुरेपूर एकदम साहिवाल क्रॉस मध्ये गाय, प्युअर मध्ये नाही। ही 17-18 लिटर दूध कॅपॅसिटीची गाय आहे, 5 ते 6 महिन्याची गाभण आहे, आता पण दुधावर होती पण आता दूध सोडलेलं आहे। दुसऱ्या व्याताची गाय आहे ही, तिसऱ्या व्याताला खाली होणारी। हिची डिटेल आहे साहिवाल क्रॉस, वेद तिसरे, 6 ते 7 महिन्याची गाभण, 7 नाही पण 6च्या आजूबाजूची गाभण, आणि 15-18 लिटर प्लसची गाय आहे। म्हणजे दूध कॅपॅसिटी, दुधाची गॅरंटी नाही। आता या इथून पुढे नाही कोणत्याच व्हिडिओत माझी दुधाची गॅरंटी नाही। जो दुधाची गॅरंटी देतो त्या व्यापाऱ्याकडून गाई खरेदी करा, किंवा त्या माणसाकडून गाई खरेदी करा ज्याला कोणाला दुधाच्या गॅरंटीवर जर गाई घ्यायची असेल तर। दूध कॅपॅसिटी 17-18 लिटर दुधात, आणि हिची किंमत आपण 70,000 रुपये किंमत सांगतो। किमतीत मान सन्मान ठेवून कमी जास्त करून आपण देऊन टाकू। त्याच्यानंतर ही गाय पाहू शकता तुम्ही, हे पहा हिचे खूर नव्हते बनवलेले, आता खूर बनवले आपण एक परवाच्याला, तर थोडी लंगडत होती, म्हणजे आता तयार झाली
एकदम जो क्वालिटीला यायला त्याला एकदम सर्व गुण संपन्न शिंगामध्ये गाय आहे. जर ही पण कोणाला पाहिजे असेल 7-7.5 महिन्याची गाभण आहे ही पण. दुसऱ्या वेळाला खाली होणारी एकदम शांत स्वभावाची गाय आहे. आता काय मोकळ्या असल्यामुळे थोड्या दर्शिक मनसोक्त वातावरणात आमचा कसा मोकळा ओपन फार्म आहे. इथं काय असं बांधून बिंधून आपण गाय ठेवीतच नाहीत, कारण की लेबरचा प्रॉब्लेम आहे आणि सगळं शेणखत आपण हे आपल्या शेतीला यूज करतो. आमचं पहिलं मूळ उद्दिष्ट हे का शेणखतावर आमची म्हणजे आज माझ्याकडे 6 ते 7 एकर शेती, ती सगळी शेणखतावर म्हणजे रासायनिक खताचा कोणताही वापर करत नाही. सर्व खत आम्ही शेतीला वापरतो. हिची डिटेल आहे प्युअर साहिवाल वेद दुसरे, 7-7.5 महिन्याची गाभण आहे. हिचे आपण 57,000 रुपये अशी किंमत डिमांड करत आहोत. किमतीत मान सन्मान होऊन जाईल. ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यानंतर इकडे कडीला ही जी थारपारकरची गाय पाहतात, या कालोडी आहेत पण कालोडी अजून सेट नाही. अजून 15 दिवसांनी आपण यांना विक्रीसाठी व्हिडिओ लावणार आहे त्यांचा. ही पण पाहू शकतात प्युअर थारपारकर आहे, म्हणजे 100% पण नाही म्हणता येणार, 100% थारपारकर. आज लाखात गाई घेण्याची दिवस आलेले आहेत थारपारकरला. 6-7 महिन्याची गाभण आहे. हिची आपण 53,000 रुपये अशी किंमत डिमांड केलेली आहे. म्हणजे ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याच्यानंतर हे बा ही एक गाय, ही काल आलेली कालच्या गाडीतली गाय आहे. हे अजून सेट नाही आणि हे जे बारीक बारीक असे दिसतंय ना, हे गोचड आहे म्हणजे तिच्या अंगावर, या गाईच्या अंगावर. तर त्याला आता फवारा मार आजच आता धुतल्यात आपण या गाई. ही पण 6 ते 7 महिन्याची गाभण आहे. तिसऱ्या वेळाला खाली होणारी आहे आणि एकदम जबरदस्त आहे. गाभण्याच्या आणि साडाच्या बोलीमध्ये 100% तुम्हाला गाय भेटून जाईल. ही जर तुम्हाला कोणाला खरेदी करायची असेल तर हिची किंमत आपण फक्त 60,000 रुपये अशी किंमत मागतोय. ही 2-4 दिवस लागते नीला सेट व्हायला पूर्णपणे. त्याच्यामुळे अजून काय ही म्हणजे तशी सेट आहे, पण हे चारा बिरा एकदम भरगच्च खाऊन 1-2-4 दिवसामध्ये सेट होऊन जाईल ती संपूर्णपणे. तर ही पण कोणाला खरेदी करायला 60,000 रुपयाची किंमत मागतोय. तिची कास बीस आणि एकदम प्युरिटी मध्ये पाहू शकतात तुम्ही, एकदम जबरदस्त आहे. त्याच्यानंतर ही एक हे पाहू शकतात, एकदम 100% शुद्ध साहिवाल हे पाहू शकतात. हे झालर हे पहा, एकदम जबरदस्त आहे क्वालिटीला यायला त्याला. आणि सडाची याची त्याची क्वालिटी पाहू शकतात तुम्ही. ह्या अशा शुद्ध साहिवाल ह्या ज्या गाई आहेत 100% प्युअर, ह्या दूध काढतात 17-18 लिटरच्या आजूबाजू दूध काढतात या गाया. आता हे ब्रीड वरूनच पाहू शकतात. साहिवालचं जे 100% आपण जे लक्षणं सांगतो ना साहिवाल मध्ये, तर ते ही झालर जी असते ना सगळ्यात भयंकर आहे पहा. ही सगळी ही 2 गायापासून जी चालू होती त्याच्यात माया अंगापर्यंत कुठंही हे नसते, म्हणजे तिच्यावर ही प्युरिटी कळवल्या जाते. खांद्याची साईज हे पाहू शकतात तुम्ही, तोंडाची साईज, आणि बा चालताना काय रुबाबामध्ये चालती गाय, एकदम एकदम जबरदस्त क्वालिटी मध्ये. ही पण एक 5 महिन्याची गाभण आहे. ही आता आपण हिची म्हणजे आता विकायचीच नाही तशी, जर कोणी दिली किंमत तोंडामागची तर विकायची, तशी काय आज विकायची हिसाबात नाही ती आपल्याकडे. ती पण आपल्याकडे फार्मर आहे. जर कोणी भरपूर काही पैसे मोजणार आणि प्युरिटी मध्ये आणि एकदम ब्रीडवर काम करणार असत तर त्याच्यासाठी साहिवाल आणलेली आहे आपण. तर त्यानंतर इकडे ती ब्लॅक कपीला पाहू शकतात तुम्ही, 100% झेड ब्लॅक नाही पण ब्लॅक कपीला प्युअर देशी गाईमध्ये, देशीमध्ये. तिचे आपण फक्त 55,000 रुपये अशी किंमत डिमांड करीत आहोत. ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही अवश्य कळवू शकतात. त्याच्यानंतर ही जी इथली साहिवाल आहे हे बा, ज्या साहिवाल आपल्या जे बिकानेर, लोणकणसर, सुरतगड, महाजन, अर्जुन सर या ज्या एरियामध्ये प्युअर म्हणजे जिथं देशी गायींचा गड आहे त्या एरियामध्ये ज्या साहिवाल सापडतात शुद्ध साहिवाल, त्यांची हाईट लेंथ ह्या क्वालिटी मध्ये येते. म्हणजे ही पण 100% प्युअर आहे. हिची पण झालर आणि तिची पण पहा तुम्ही. फक्त कसं आहे थोडे नॉर्मल हे वेगळ्या प्रकारचे आहे. ही जर कोणाला खरेदी करायची असेल हिची आपण फक्त एक 57-58,000 रुपये अशी किंमत डिमांड करतोय. ही पण जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही अवश्य कॉल करून खरेदी करू शकतात. त्याच्यानंतर ही दल्ली ही साहिवाली एक पहा, थोडे भुरक्या कलर मध्ये. तर ही एक आपल्याकडे ही एक साहिवाली आहे पाहू शकतात तुम्ही. ही पण प्युरिटीला एकदम प्युअर आहे. थोडा कलर थोडा दर्शिक असा जे डार्कनेस नाही तिला,
असा उठीव कलर आहे थोडा. तर ही पण एक 7-7.5 महिन्याची गाभण आहे. हिच्या आपण फक्त एक 53,000 रुपये अशी किंमत डिमांड करतोय. ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याच्यानंतर आपल्या पहिल्या लॉट मधल्या 3च राहिल्यात म्हणजे गाई, त्यांचा आपण व्हिडिओ लावला होता. हे कसं काय आलं त्या थोड्या महागड्या आल्या होत्या आपल्याला गाई त्या, आणि प्युरिटीला याला त्याला ह्या कशा प्रॉपर जे दूध डेअरीवाले आहेत त्यांच्याकडून खरेदी केल्या होत्या. त्याच्यामुळे ह्या गाया आपल्याकडे अजून आहेत शिल्लक विक्रीसाठी. आता ही दुसऱ्याच व्याताची, हे पाहू शकतात तुम्ही, प्युअर सायवाल मध्ये. ही पण 7-7.5 महिन्याची गाभण आहे. हिच्या आपण तेव्हा 65,000 किंमत लावली होती, पण आता एक 60च्या आजूबाजू आपण हिचा व्यवहार करून टाकू. म्हणजे 7-7.5 महिन्याची गाभण आहे, प्युअर सायवाल मध्ये आहे. ही पण जर कोणाला खरेदी करायची असेल तर अवश्य कळवा. त्यानंतर ही बघ गाय, ही सुद्धा तिच्या बरोबरच आलेली. ह्या तिन्ही संघच आल्या एकाच गाडीमध्ये. त्या प्रॉपर डेअरीवाल्याच्या असल्यामुळे यांचे थोडे रेट चांगले द्यावे लागते. एक सिंगल गाय असली घरगुती शेतकऱ्याकडे तर त्याचं काय नसतं एवढं, पण जे त्यांच्याकडे रेकॉर्ड असतं दुधाचं सगळं. ही पण आपण हिचे 65 सांगतोय. ही पण 60 पर्यंत 7 ते 8 महिन्याची गाभण आहे. ही पण हिचा पण 60 पर्यंत व्यवहार करून टाकू. त्यानंतर ही एक लास्टची गाय, हे पाहू शकतात राठीमध्ये. ही आता व्यायला आहे, म्हणजे एक 15-20 दिवस घेईन आज जेम, तेव्हा आता कास सोडायला लागली थोडी. तर हिच्या आपण 57-58,000 रुपये सांगतोय. 55 पर्यंत व्यवहार करून घेऊ, ही जर कोणाला खरेदी करायची असेल तरी पण. आणि असं आहे, आपण तुम्ही आता याच्यात पाहिलं असेल, साईवाले राठी ब्लॅक कपिल आहे, आता कांकरेज नाही. हे जे असे देशी गोवंश आहेत आपल्याकडे, सगळं आपल्या फार्मवर विक्रीसाठी. 11च्या 11 वन टाइम कोणी एक जण जरी घेणार असेल शेतकरी, तर तुम्हाला एकदम म्हणजे कमी याच्यात रेटमध्ये आपण करून देऊ. सगळ्या 11च्या 11 गाई किंवा 5 गाई कमीत कमी कोणी घेणार असेल तर. मला एक रत्नागिरी साईडना 2-3 फोन आले होते, तर ते आम्ही येतोय फार्मवर, तर काय अडचण नाही, येऊन जा तुम्ही. स्वतः व्हिजिट केलं तर अतिउत्तम. तुम्हाला आता बाकीच्या व्यापाऱ्याने आपल्याकडे इथं राहण्याची याची त्याची व्यवस्था नाहीये, पण तुमची अवश्य आपण इथं आमच्या इथं शेजारी कुकाणे म्हणून गाव आहे, तिथं व्यवस्था करू, राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था करू तुमची. आणि हे देशी गोवंश कोण का घ्याय ना तुम्ही, असं काय नाही माझ्याकडूनच घ्या, पण एक देशी गोवंश जपलं पाहिजे आणि संवर्धन केलं पाहिजे. आज काळाची गरज आहे त्याची. तर तुम्हाला जर अशा देशी गाई खरेदी करायची असेल तर अवश्य कॉल करा, आणि जे काय खाली दिलेले नंबर आहे याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाई पण खरेदी करू शकता, किंवा घर बसल्या ऑनलाईन तुम्ही गाई पण मागू शकतात. आता आजच आमची तासगावला गाडी गेलेली, तिकडं 7 गाई घेऊन गेलेली कालच्यालाच. तर त्यांनी फक्त 50,000 रुपये केले होते, पण त्यांचा माणूस सोबत आला होता. तर जाताना गाई घेऊन गेले ते, तिथे गेलो. आता बाकीचं पेमेंट टाकून दिलंय आम्हाला. त्यानंतर रात्रीच बारामतीला आणि इकडं वाईला पण गाडी पाठवली आपण एक, तिकडं पण त्यांनी पण आता पेमेंट केलं. म्हणजे असं काय नाही, 100% पेमेंट केलंच पाहिजे. काय असतं, माणसांचं लगे लक्षात येऊन जातात. पहिलं काय होत होतं, नवीन थोडं आम्ही पण भेट होतो, आणि आमची पण थोडी जरशी फसवणूक झाली होती काही ठिकाणी, आमचं पेमेंट अटकलं होतं. तर त्यानंतर आपण सर्व म्हणजे ऑनलाईनचं काम फक्त ज्याचं पेमेंट येईल त्यालाच आपण गाई पाठवत होतो. तर तुम्हाला देशी गोवंश खरेदी करायचा असेल, आणि गॅरंटी देशी गोवंश, दुधाच्या 1 रुपयाच्या बोलीमध्ये नाही, दुधाची गॅरंटी नाही. कारण की काय असतं, दुधाच्या याच्यात इतके लाख लपडे असे. दुधाची गॅरंटी कोणत्या वस्तूची भेटते तुम्हाला, हिचं मी 2 टाइम दूध पिळलंय, ह्या गोष्टीच्या गॅरंटीमध्ये तुम्हाला त्या गाई भेटत्या. ज्याचं दूध चालू आहे त्याचं तुम्हाला 2 टाइम मिल्किंग करून भेटेल, ते पण आमच्या इथं फार्मवर. तर अशा देशी गाई तुम्हाला कोणाला खरेदी करायच्या असेल तर अवश्य आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एक देशी गोवंश, कोणत्या जातीचं 9 ते 10 जातीचे देशी गोवंश आहेत आपल्याकडे, त्यातलं कोणत्या एका जातीचं एक देशी गोवंश तुम्ही खरेदी करू शकतात. आणि हा व्हिडिओ आवडला तुम्हाला, लाईक आणि शेअर करा. आणि जर याच्यात काही चुका झाल्या असेल तर तुम्ही अवश्य कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा, कारण की माणूस चुकातूनच सुधारतो. आणि असं काही नाही का, किंवा काही जरा अजून वेगळं काही आणायचं असेल किंवा वेगळं काही दाखवायचं असेल ते पण तुम्ही सांगत चला. कारण की आपला एक थारपारकरचा व्हिडिओ चालला होता भरपूर काही, त्याच्यात भरपूर कमेंट आल्या होत्या, तर त्याच्यानुसार आम्ही भरपूर काही बदल केलेले आहेत. याच्यानंतर पण भविष्यात काही बदल करायचे असेल तर ते पण कळवा. त्यानंतर आपली मंगळवार किंवा बुधवारच्याला एक थारपारकर गायींची, ज्या एकदम आता सध्या मोस्ट डिमांडेड म्हणजे थारपारकर गायीमध्ये, कारण की आता सीसी फार्मचा एवढा काय निलाव भयंकर झाला, तिथं कालवडींचे रेट लागले, लाख रुपये रेट कालवडी विकल्या गेल्या, छोट्याल्या कालवडी. अशी आपण थारपारकर गायींची एक गाडी पण भरलेली आहे आपण.
म्हणजे आपण ज्या थारपारकर आणणार आहेत आता त्या पण एकदम टॉपच्या 7, 7.5, 8 महिन्याच्या अशाच गाया गाभण आहेत. त्या पण जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर अवश्य कळवा. आणि आमचा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.